नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 80 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्लाईट पुण्याच्या एअरपोर्टवर उतरते तेव्हा प्रवाशांची लगबग, अनाउन्समेंटचा आवाज आणि बाहेर पडण्याची घाई सगळं सुरू असतं. तेव्हा सतीश प्रीतीकडे पाहत म्हणतो, "प्रीती, आम्ही तुला सोडू का घरी?" कार्तिक ही लगेच म्हणतो, "हो प्रीती, उगाच एकटी कशाला जातेस?" तेव्हा प्रीती क्षणभर थांबते. मुंबईच्या एअरपोर्टवर थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं दृश्य अजूनही तिच्या डोळ्यासमोर असतं. सतीश आणि ती मुलगी, त्यांचं हसणं बोलणं तिला लगेच सगळं आठवतं. तेव्हा ती स्वतःला सावरत म्हणते, "नको, मी जाते एकटी, तुम्ही दोघे जा." सतीश जरा गोंधळतो, "अरे पण," असं म्हणत असतो. तेवढ्यात ती लगेच पटकन म्हणते, "नाही रे, मी कॅब घेते, तुम्ही काळजी करू नका." इतकं बोलून ती पटकन दुसऱ्या बाजूला वळते. ती एक कॅब थांबवते, बॅग आत ठेवते आणि पटकन आत बसते. कॅब निघून जाते. सतीश आणि कार्तिक तिथेच उभे राहतात. तेव्हा क्षणभर दोघांच्याही नजरा त्या निघून जाणाऱ्या कॅबकडे लागलेल्या होत्या. कार्तिक हळू सतीशला म्हणतो, "सतीश, प्रीतीला जरा जास्तच फरक पडलाय असं वाटतंय." तेव्हा सतीश काहीच बोलत नाही. तो फक्त खोल श्वास घेतो. मग ते दोघेही दुसऱ्या कॅबने आपल्या घरी निघाले. कॅबमध्ये बसून प्रीती खिडकीतून बाहेर पाहत असते. रस्त्यावरची धावपळ दिसत असते, पण तिचं लक्ष मात्र कुठेच लागत नसतं. सतीश, कार्तिक आपल्याशी बोलत होते तेव्हा आपण असं पटकन निघून आलो, हे तिला क्षणभर वाईट वाटत असतं. कसलाही राग नव्हता, तरीही तिथे थांबावंसं वाटलंच नाही. तेव्हा ती स्वतःशीच मनात म्हणते, "पण मी असं का वागले असेल?" प्रीती घरी पोहोचते. दार उघडता समोर नीता उभी असते. नागपूरहून नीता आधीच आली होती. प्रीती, असं म्हणत नीता आनंदाने पुढे येते आणि प्रीतीला घट्ट मिठी मारते. "कशी आहेस ग? बरे आहेस ना? अंकल आंटी कसे आहेत? अनिकेत दादा, सगळे ठीक आहेत ना?" तेव्हा असे एकामागोमाग एक प्रश्न ती विचारत असते. तेव्हा प्रीती काहीच बोलत नाही. ती थोडी दमलेली असते. ती पटकन सोफ्यावर बसते. नीता तिला पाणी आणून देते. तेव्हा प्रीती ते पाणी पिते आणि थोडा वेळ शांत बसते. नीता प्रीतीकडे पाहत विचारते, "प्रीती, आता मुंबईच्या घरी सगळं सामान व्यवस्थित लावून झालं का? घर नीट सेट झालंय ना आता?" तेव्हा प्रीती हलकसं हसत म्हणते, "हो नीता, घरी आता सगळे बरे आहेत. सगळ्यांची तब्येत आता व्यवस्थित आहे. पण नीता, तुला खरं सांगू का? खूप धावपळ झाली आमची. मला पण लगेच पुण्याला यायचं होतं. म्हणून घरात गडबडीतच सगळं सामान लावलं आणि आता शेवटी मुंबईतलं घरही घरासारखं दिसतंय नीता." तेव्हा नीता मान हलवत हळव्या आवाजात म्हणते, "खरं तर प्रीती, मला पण त्या दिवशी मुंबईला यायचं होतं तुझ्यासोबत. पण त्यावेळी मम्मीची तब्येत बरी नव्हती ना. म्हणूनच प्रीती, मी तुझ्यासोबत येऊ शकले नाही." प्रीती तिच्याकडे पाहत हळूच म्हणते, "काही हरकत नाही ग नीता, समजतंय मला." क्षणभर थांबून ती पुढे म्हणते, "आणि नीता, त्या सगळ्या वेळेत सतीशने मला खूप साथ दिली, खूप मदत झाली त्याची." नीता तिच्याकडे पाहते. त्या वाक्यात दडलेली भावना तिला स्पष्ट जाणवते. "समजतंय मला प्रीती," नीता हलकसा हसत म्हणते. नीता थोडा वेळ गप्प बसते आणि प्रीतीकडे पाहत हळू आवाजात म्हणते, "काही लोक प्रीती आपल्या आयुष्यात अचानक येतात. आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही, पण तरीही ते आपल्यासाठी उभे राहतात." प्रीती शांतपणे तिच्याकडे पाहत राहते. नीता लगेच पुढे म्हणते, "त्या नात्याला लगेच काही नाव नसतं, पण हळूहळू मनात त्याची जागा बनत जाते." तेव्हा प्रीती काहीच बोलत नसते, पण तिच्या चेहऱ्यावरचा भाव थोडासा बदलतो. क्षणभर तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं चमकून जातं. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी प्रीतीच्या घरी अचानक डोअरबेल वाजते. प्रीती दरवाजा उघडते आणि समोर केतकी, सोनाली आणि मनाली उभ्या असतात. त्यांना पाहताच प्रीतीच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटतं. "अरे तुम्ही सगळ्या?" ती आश्चर्याने म्हणते. तेव्हा केतकी पुढे येत म्हणते, "प्रीती, कशी आहेस तू? तुमचा ऍक्सिडेंट झाल्याचं कळाल्यावर खरंच आम्हाला खूप वाईट वाटलं होतं." तर मनाली तिचा हात धरत म्हणते, "त्यावेळी खूप घाबरलो होतो आम्ही सगळे. पण थोडक्यात निभावलं आणि तुम्ही सगळे वाचलात, हेच खूप आहे." "हो," असं म्हणत सोनाली काळजीच्या स्वरात प्रीतीला विचारते, "अंकल आंटी, अनिकेत दादा सगळे बरे आहेत ना आता?" प्रीती हळूच मान हलवत म्हणते, "हो, आता सगळे ठीक आहेत." पण खरंच तो दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप भयानक होता, असं ती त्यांना म्हणत असते. तेव्हा त्या सगळ्या मैत्रिणी तिच्याशी बोलत तिला दिलासा देत होत्या. दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू होतं. पहिल्या दिवशी कॉलेजच्या गेटवर वेगळीच गडबड दिसत असते. तेव्हा नवीन आलेले विद्यार्थी, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, कुठे जायचं, कोणत्या क्लासला बसायचं, सगळ्यांची लगबग सुरू होती. काही जण नवीन मित्रांशी गप्पा मारत होते, तर काही जण सेल्फी काढण्यात मग्न होते. तेव्हा कॉलेज पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. प्रीती, नीता, केतकी, मनाली, सोनाली या सगळ्या मैत्रिणी आणि सतीश, कार्तिक हे सगळेच कॉलेजला आले होते.
प्रीतीचे सगळे मित्रमैत्रिणी खूप आनंदी होते. कॉलेजचा पहिला दिवस असल्याने प्रीतीचा सगळा ग्रुप उत्साही दिसत होता. पण प्रीतीसाठी आजचा दिवस थोडासा वेगळा वाटत होता. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. ती सगळ्यांमध्ये असूनही कुठेतरी दूर असल्यासारखी वाटत होती. सतीश तिच्याकडे पाहत राहतो. तिची शांतता त्याच्या लक्षात येते. तेव्हा तो हळूच कार्तिकला म्हणतो, कार्तिक, अजून पण राग गेलेला नाही वाटतं. काल तू म्हणालास तसं खरंच हिला समजावून सांगायला पाहिजे. कार्तिक मान हलवत म्हणतो, हो रे सतीश, उशीर केला तर अजूनच गुंतागुंत वाढेल. त्यापेक्षा खरंच तू तिला नीट समजावून सांग. तेव्हा सतीश मान हलवत म्हणतो, हो कार्तिक, आजच बोलायला पाहिजे तिच्याशी. असं सोडून दिलं तर आणखी दूर जाईल असं वाटतंय. 2 लेक्चर नंतर ब्रेक होतो तेव्हा सगळेच कॅन्टीनमध्ये गेले. कॅन्टीनमध्ये पोहोचता सगळे एकदम बडबडू लागले. सुट्ट्या कशा गेल्या, कोण कुठे फिरून आलं, कुणाचं काय काय घडलं यावर सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या. कोणी आपल्या ट्रिपविषयी सांगत होतं, तर कोणी घरच्यांबरोबर वेळ कसा घालवला याच्या आठवणी काढत होतं. हसणं, मस्करी, एकमेकांवर हलकी फुलकी चेष्टा. तेव्हा सगळं वातावरण अगदी निवांत आणि आनंदी झालेलं असतं. बाकीच्या मुली मनसोक्त गप्पा मारत, हसत खेळत निवांतपणे बोलत बसल्या होत्या. पण प्रीती मात्र शांतच असते. ती काहीच बोलत नसते, फक्त ऐकत असते. ती सगळ्यांच्या आवाजात मिसळायचा प्रयत्न करत होती, पण शब्द ओठांपर्यंत येऊनही परत मागे जात होते. हसणं समोर होतं, पण मन मात्र कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी अडकलं होतं. मला कालपासूनच असं होतंय असा विचार करत ती स्वतःलाच न कळणाऱ्या अवस्थेत चहाचा कप फिरवत होती. सतीचं लक्ष सतत तिच्याकडे जात होतं. ती काही बोलत नव्हती, पण तिचं शांत राहणं नेहमीसारखं नव्हतं. ती अशी शांत कधीच नसते हे त्याला माहित होतं. म्हणूनच तो काहीच न बोलता फक्त पाहत राहतो. ती तिथेच आहे, पण तरीही दूर असते. नाश्ता झाल्यानंतर सगळे पुन्हा क्लासकडे निघाले. तेव्हा सतीश मुद्दाम थोडा मागे राहतो आणि हळू आवाजात प्रीतीला प्रीती अशी हाक मारतो. प्रीती लगेच पाठीमागे वळून पाहते. तेव्हा सतीश तिला थांब प्रीती असं म्हणतो आणि लगेच तिच्या जवळ येतो. बाकी सगळे पुढे गेले होते तेव्हा आजूबाजूला थोडीशी शांतता असते. तेव्हा सतीश तिच्याकडे पाहून म्हणतो, प्रीती, काय झालंय तुला? कालपासून तू खूपच शांत आहेस. प्रीती, खरंच काही टेन्शन असेल तर सांग मला. प्रीती पटकन मान हलवते, नाही, काही नाही. तेव्हा सतीश थोडा अडखळत म्हणतो, काल ती काव्या माझ्याशी बोलत होती, त्यामुळे प्रीती तू माझ्यावर नाराज आहेस का? हे ऐकताच प्रीती त्याच्याकडे पाहते आणि क्षणभर गोंधळात म्हणते, नाही, मला काय फरक पडतो त्याने, असं म्हणत ती मान खाली घालते. तेव्हा सतीश हलकसा हसतो आणि मिश्किलपणे तिला पुढे म्हणतो, अगं प्रीती, ती फक्त माझी शाळेची मैत्रीण आहे, बाकी काहीच नाही. तेव्हा प्रीती थोडी चिडल्यासारखी म्हणते, असेल तुझी मैत्रीण, पण तू हे सगळं मला का सांगत आहेस? सतीश लगेच हसत म्हणतो, कारण प्रीती, कालपासून तू माझ्याशी नीट बोलत नाहीस. मला वाटलं तुला काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणून. तेव्हा क्षणभर प्रीतीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ती ते हसू लपवत असं काही नाही असं म्हणते आणि लगेच पुढे निघून जाते. सतीश तिथेच उभा राहतो. तेव्हा त्याच्या ओठांवर मात्र मोठं हसू असतं. तो मनात म्हणत असतो, फरक पडतोय, म्हणजे खरंच प्रीती, तुला फरक पडतोय. प्रीती पुढे चालत असते, पण तिचं मन मात्र तिथेच मागे अडकलेलं असतं. याला कसं कळलं एवढं पटकन? कालच्या त्या घटनेपासून मी थोडी बदलले, त्याच्याशी बोलत नाहीये, हे सगळं याला लगेच कसं जाणवलं? तेव्हा एअरपोर्टवरचा तो क्षण पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येतो. सतीश आणि ती मुलगी, त्यांचं मोकळं हसणं आणि त्या क्षणी मनात उठलेली एक अनोळखी भावना. तेव्हापासूनच मला थोडं वेगळंच वाटतंय, ती स्वतःशीच मनात म्हणते. पण का? तो कोणाशी बोलतोय, हसतोय, याचा मला एवढा का फरक पडतोय? पण मन मात्र उत्तर देत नसतं, फक्त त्या प्रश्नांना अजून खोल करत जातं. कॉलेजच्या गडबडीत, हसण्या मस्करीच्या आवाजात सगळे आपापल्या जगात रमलेले होते. आणि त्या सगळ्या गर्दीत प्रीती मात्र पहिल्यांदा स्वतःच्या भावनांशी झुंज देत एकटीच उभी असते. 7 जन्माची सतीश आणि प्रीती या आपल्या स्टोरीचे आधीचे भाग तुम्ही ऐकले नसतील तर नक्की ऐका. आणि हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.